मी आज तुम्हाला हरभऱ्याच्या वाळलेल्या भाजीचा गरगटा तयार करून दाखवणार आहे. तर चला त्याची आपण रेसिपी पाहूया. मी हरभऱ्याच्या पानाचा गरगटा करणार आहे. तर ही हरभऱ्याची भाजी आहे, स्वच्छ वाळवून बारीक केलेली आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. मी 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. हे आता आपल्याला सगळं बारीक करायचं आहे मिक्सरमधून. मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, मिरच्या आणि कोथिंबीर. आता हे आपल्याला बारीक करूया आपण. शेंगदाणे पण यामध्ये बारीक करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे मी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला. आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीमध्ये हे टाकायचं आपल्याला. प्रथम कढईत आपल्याला तेल घालायचं आहे. मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे मी. एक 4 पानं कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपली मोहरी भाजलेली आहेत, आपल्याला हे टाकायचं आहे आपले बारीक केलेलं. थोडीशी आपल्याला हळद पूड वापरायची आहे. एक अर्धा चमचा हळद पूड घातली मी. हे आपलं चांगलं भाजून द्यायचं आहे. बघा आपल्या अशा प्रकारे फोडणी सगळी भाजलेली आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी वापरायचं आहे. आता पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची. गॅस फास्ट करायचा आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायचे. चवीनुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला. डाळीचं पीठ लावायचं आहे. एक 2 चमचे मी डाळीचं पीठ लावणार आहे, कारण ते मिश्रण पाण्याचं घट्ट व्हायसाठी हे पीठ लावत आहे मी. नाहीतर असं फुटल्यासारखं होतं आहे नुसती हरभऱ्याची भाजी वापरली तर. त्यामुळे आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे आणि उकळी आली की त्यामध्ये हे आपल्याला वैरायचं आहे. एक 2 चमचे घेतलेले आहे मी. बघा अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे आपलं. बघा आपल्या पाण्याला छानशी उकळी आलेली आहे. आता आपल्याला हे हरभऱ्याचं पीठ आणि बेसन एकत्र केलेलं वैरायचं आहे यामध्ये. बघा आपली कशी उकळी आलेली आहे छानपैकी. बघा आता आपल्याला वैरायचं आहे पीठ. बघा हा पावसाळ्यात एकदम चविष्ट लागतो हा गरगटा. आता हिवाळ्यात ही भाजी येते, तोडून वाळवून ठेवावी लागते आत्ता भाजी. आणि पावसाळ्यात आपल्याला हे असा गरगटा तयार करून पाऊस बाहेर पडायला छान लागतो, खायला चवदार लागतो एकदम. पावसाळ्यात खायला छान लागते भाजी. बघा अशा प्रकारे आपली गरगट्याची भाजी तयार झालेली आहे. याला 10 मिनिटं मी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहे आपली गरगट्याची भाजी ते. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.